पूर्ण केलेली मान्य केलेली आहे? करुणा धनंजय मुंडे यांनी बांद्रा न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली ॲप्लिकेशन दाखल केलेलं होतं. त्यामध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 4/2/2025 रोजी पार्टली हे जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये इंटरिम ॲप्लिकेशन ते अलाउ केलेलं आहे. आणि त्यामध्ये जे काही ॲप्लिकंट नंबर 1 and 3 म्हणजे करुणा धनंजय मुंडे आणि शिवानी धनंजय मुंडे यांना 2 लाख रुपये पर मंथ अशी ऑर्डर त्यांच्या हातात मंजूर केलेली आहे. मात्र यामध्ये 3 पर्सन आहेत, 2 मुलं आणि 1 पत्नी. Yes. मग दोघांनाच का मंजूर झालं, मुलाच का? त्याच्यामध्ये आता जे काही तुम्ही क्वेश्चन हे केलाय उपस्थित केलाय त्याच्यामध्ये आम्ही जे काही ॲप्लिकंट नंबर 1 आहे करुणा धनंजय मुंडे त्यांना 1,25,000 रुपये आणि 2 नंबर जे आहे शिशू होते त्यांना यामध्ये खर्च म्हणून काही कोर्टाने ऑर्डर केलेली नाही. आणि 3 नंबर जे आहे शिवानी धनंजय मुंडे यांना 75,000 रुपये पर मंथ मेंटेनन्स अलाउ केलेला आहे खर्चासाठी. तर जे काही 2 नंबरच्या संदर्भात शिशूच्या संदर्भामध्ये जी काही मान्य न्यायालयाने ऑर्डर करणं अपेक्षित होतं आम्हाला ती केलेली नाही. त्याच्यामुळं त्या अनुषंगाने आम्ही आता पुढील न्यायालयात त्याच्या संदर्भात अपील करणार आहोत. यामध्ये न्यायालयानं आणखी काय तुमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य केलेले आहेत? कुठल्या मागण्या आहेत? 4 मागण्या मान्य केल्याचं सगळं दिसतं. हो. याच्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की डोमेस्टिक व्हायलन्स टू ॲप्लिकंट नंबर 1 टिल द फायलिंग डिसिजन ऑफ द प्रोसिडिंग. आणि तिसरीमध्ये आहे की द रिस्पॉन्डंट शॅल पे 1,25,000 रुपये पर मंथ टू ॲप्लिकंट नंबर 1 अँड ॲप्लिकंट नंबर 3 75,000. म्हणजे अशा 2 जे काही अमाऊंट आमच्या हक्कात मंजूर केलेल्या आहे. आणि 4 नंबरमध्ये जे काही दिलेलं आहे की द रिस्पॉन्डंट शॅल पे द 25,000 रुपये आम्हाला कॉस्ट या बद्दल मान्य न्यायालयाने त्यांना केलेली आहे. दंड म्हणायचं त्याला? हा कॉस्ट जे काही ॲप्लिकंटला आहे ते देण्यात यावं असं कॉस्ट म्हणून केलेलं आहे. आता पुढचं अपील तुम्ही कधी करणार आहे वाढीव रक्कम मागण्यासाठी? काय त्याची प्रोसेस वगैरे करतात? हा जे काही आहे आता आपण त्याच्या कॉपीज काढून मान्य न्यायालयाने जी काही ऑर्डर केलेली आहे त्याच्या संदर्भात पुढील आम्ही लवकरच त्याबद्दलचा अपील दाखल करू. नक्कीच न्यायालयाकडून जो पोटगीचा दावा मंजूर झालाय त्याची जी रक्कम आहे ती अपुरी आहे आणि त्यामुळेच आता येणाऱ्या काळामध्ये रक्कम वाढवून मिळावी यासाठी पुन्हा एकदा करुणा मुंडे ह्या गणेश कोल्हे या त्यांच्या वकिलामार्फत पुन्हा दावा दाखल करणार आहेत असं समजतं. कॅमेरा पर्सन